परफेक्ट स्टडी सेंटर. तर मला आलेल्या कमेंट्समध्ये इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब यांचा सिलेबस आपण अगोदर पाहिलेला आहे, परंतु याची जी बुक लिस्ट होती ते बुक लिस्ट आपल्याला द्यायची राहिली होती. तर यामध्ये आपण बुक लिस्ट त्याचप्रमाणे थोडाफार सिलेबससुद्धा आपण बघणार आहोत. तर याची जी बुक लिस्ट आहे ते युनिक नाही आहे. आपल्याला वेगवेगळ्या बुक्समधून याचा सोर्स घ्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला परीक्षा पद्धती तुम्हाला संपूर्ण माहीत असेल, मुलाखत कशा प्रकारे होते ते आपण पाहिलेलंच आहे. तर आपण डायरेक्टली जे काही सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टसाठी कोणकोणती बुक्स आपल्याला लागणार आहेत, कोणकोणत्या लेखकाची लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. मराठीसाठी तुम्ही मोरा वाळिंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण हे बुक्स तुम्ही यूज करू शकता. नंतर सामान्य ज्ञानमध्ये वेगवेगळे विषय त्यांनी दिलेले आहेत. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 1857 ते 1990 यामध्ये तुम्हाला IMP जे बुक्स आहे ग्रोहर आणि बेल्लेकर, त्याचप्रमाणे तुम्ही गाठाड सरांचं किंवा महाजन सरांचं बुकसुद्धा इथं यूज करू शकता. नंतर आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, याच्यामध्ये बेस्ट बुक तुम्हाला राहणार आहे सौदी सरांचं, जे सर्वच यूज करतात. भारतीय राज्य पद्धती व ग्राम प्रशासन यामध्ये जे राज्यशास्त्रासाठी आहे कोळंबे सर, किंवा ग्राम प्रशासनासाठी आपण PB पाटील सरांचं वाचत असतो. तर ते तुम्हाला यूज करायचं आहे. केसगर पब्लिकेशनचं ते मिळून जाणार आहे. नंतर आहे दुसरा सब्जेक्ट विज्ञान व अभियांत्रिकी. आता विज्ञान व अभियांत्रिकी जशा प्रकारे MPSC करिता विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा सायन्स असते किंवा सागर वसमे सरांचं त्याच्यामध्ये हे टॉपिक्स त्यांनी दिलेले नाहीत. तर हे टॉपिक्स आपल्याला कशातून मिळतील, जे काही सोशल वर्कचा सिलेबस आहे 2 वर्षाचा किंवा सोशल वर्कशी रिलेटेड जे काही बुक्स आहेत त्यामधून आपल्याला जे टॉपिक्स आहेत विज्ञानाशी रिलेटेड त्या टॉपिक्समधनं आपल्याला हा विषय करून घ्यायचा आहे. तसेच आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशनमध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यामधून आपल्याला हे विषय करायला लागतील. वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहीते, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान. आता हे जर म्हटलं तर आपल्याला BEdचे जे काही बुक्स आहेत किंवा DEdचे जे विज्ञानाचे बुक्स आहेत, शिकवण्याची पद्धत कशा प्रकारे आहेत, त्याची पूर्वगृहीते आणि शास्त्रीय पद्धती शिक्षणाची, ते आपल्याला त्याच्यामध्ये सापडून जाणार आहे. नंतर आधुनिकीकरण व विज्ञान. आता मॉडर्नायझेशन आणि विज्ञान याचा थोडाफार भाग अर्थशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार कोणकोणते आहेत, आधुनिकीकरण व भारत समस्या, हे जे आहे आपल्याला सोशल वर्कच्या टॉपिक्समध्ये सापडू शकते. जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती. आता जागतिकीकरण, आधुनिकीकरण, खाजगीकरण हा जो टॉपिक आहे स्पेशली याच्यामध्ये तुम्हाला सापडून जाऊ शकतो. वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम, याचं मोस्ट इम्पॉर्टंट जे सोशल वर्क सेट एक्झाम आहे ते बुक्स तुम्ही रेफर करू शकता. आणि सोशल वर्कचे जेवढे बुक्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याचप्रमाणे युनिक प्रकाशनचं मानवी हक्क आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला याच्यामधले टॉपिक्स सापडून शकतात. भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय. आता वैज्ञानिक उपाय कशा प्रकारे करण्यात येतात, ऊर्जा समस्या, अन्नधान्याची समस्या आपल्याला माहीत आहे, MS स्वामीनाथनने काय केलेलं आहे, हरित क्रांती घडवून आणलेली आहे. लोकसंख्येची समस्या हे तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये सापडून येईल. पर्यावरण समस्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत हे सुद्धा युनिक अकॅडमीचं पर्यावरणचं जे बुक्स आहे त्याच्यामधून सापडून येईल. शैक्षणिक समस्या आताच्या, गृहनिर्माण समस्या, परिवहन समस्या, दळणवळणाच्या समस्या, संपर्कविषयक समस्या आणि लोकस्वास्थ्य म्हणजे आरोग्यामध्ये सुद्धा आपल्याला याच्यामधला काही भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. विज्ञान व अभियांत्रिकी एकाच बुकमध्ये तुम्हाला सापडणार नाही आणि यासाठी वेगवेगळे सोर्स तुम्हाला यूज करावे लागणार आहेत. वाणिज्य व अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, कोळंबे सरांचं बुक, याच्यामध्ये भारतीय आयात निर्यात वगैरे तुम्हाला जे आहे ते दिलेलं आहे. लेखापरीक्षण, किंमत वाढण्याची कारणे. नंतर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी. आता तुम्हाला जागतिक तसेच भारतातील ज्या काही चालू घडामोडी आहेत हे जे 1 वर्षाचं जवळपास तुम्हाला करंट अफेअर वाचायचं आहे, त्याच्यामध्ये जे बुक्स तुम्हाला राहणार आहेत तुम्ही कोणत्याही प्रकाशनचं
जे वार्षिकांकी आहे ते तुम्ही घेऊ शकता. पृथ्वी असो, परिक्रमा असो, युनिक अकॅडमीचं असो. नंतर आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न. आता बुद्धिमापन विषयक प्रश्न किती लवकरात लवकर आणि फास्ट उमेदवार ते ओळखू शकेल आणि त्याची प्रश्नांची उत्तरे सोडवू शकेल. याच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट जे काही बुक्स आहे ते अनिल अंकलंगे सरांचं आहे, नंतर पवार सरांचं आहे. नंतर आहे समाज कल्याण अध्ययन. आता समाज कल्याण अध्ययनमध्ये जे सोशल वर्कशी रिलेटेड जेवढेही बुक्स आहेत किंवा शैक्षणिक वर्षामध्ये जेवढे झालेले आहेत ते जे तुमचे जर मित्र असतील तर त्यांच्याकडून तुम्ही नोट्स घेऊन त्याचा अभ्यास योग्य प्रकारे करू शकता. साळुंकर सरांचं चांगलं बुक्स आहे, छोटं बुक्स आहे, त्याच्यात समाजकार्याचा इतिहास दिलेला आहे. आणि त्याच प्रकारे तुम्हाला मानसशास्त्राचं बुक्स पण इथं यूज करायचं आहे. मानवी अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्वाचा विकास कशा प्रकारे होतो ते बुक्स तुम्ही इथं यूज करू शकता. त्याच प्रकारे समाज कल्याण प्रशासनासाठी एक नवीन बुक्स आहे ते तुम्ही सोशल वर्कचे जे काही सिलेबस आहे त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. सामाजिक सुरक्षा विषयक कायदे अंमलबजावणी नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, बाल कामगार कायदा इत्यादी हे जे आहेत हे टॉपिक तुम्हाला युनिक प्रकाशनचं जे मानवी हक्काचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधून तुम्हाला सापडून जाऊ शकतील. आणि त्याचप्रमाणे भारतीय सामाजिक समस्यावर त्यावरील उपाययोजना, जे काही भारतातील सद्यस्थितीतील सामाजिक समस्या आहेत आणि त्यावर उपाययोजना कशा प्रकारे करता येतील ते पण तुम्हाला समाजकार्याचे जे काही शैक्षणिक पुस्तक आहेत त्याच्यामधून तुम्हाला मिळून जाणार आहे. समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. आता समाजकार्याशी संबंधित तुम्ही जर रेफर केले बुक किंवा सोशल वर्कच्या कॉलेजमध्ये जर तुम्ही गेले आणि त्या कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये जर तुम्ही रिक्वेस्ट केली किंवा मी बुक्स पाहतो आणि झेरॉक्स करून तुम्हाला परत करतो तर ते शिक्षक तुम्हाला देऊ शकतील. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र किंवा जे काही सोशल इम्पॅक्ट आहे त्यामध्ये यामध्ये सांगितलेला आहे. तर ही जे लिस्ट आहे अशा प्रकारे बुकची आपण लिस्ट सांगितलेली आहे. एकाच बुकमधनं तुमचे सर्व विषय हे कवर होणार नाही, तरीसुद्धा तुम्हाला बुक सोर्स हे कॉलेजमधनं म्हणा, तुमच्या मित्रांजवळनं म्हणा ते कलेक्ट करावे लागतील आणि त्या प्रमाणात तुम्हाला अभ्यास चालू ठेवावा लागेल. आणि जवळपास हे मे महिन्यामध्ये एक्झाम आहे, तोपर्यंत तुम्ही हे संपूर्ण बुक्स वाचून घ्यायचे आहेत. तर बुक लिस्ट तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. तत्पूर्वी तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि मी सांगितलेले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण त्याचा सिलेबस लक्षात घेऊन अभ्यास करायला सुरुवात करावी. धन्यवाद.